लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। शेतकऱ्यांना 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाय। वडिलोपार्जित कसत आलेली जमीन हातची गेल्यावर आम्ही रस्त्यावर येऊ, त्यामुळे आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याची व्यथा यावेळी शेतकऱ्यांनी मांडली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगावमधील हा संपूर्ण प्रकार आहे। 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने आता दावा केलेला आहे। वडिलोपार्जित कसत आलेली जमीन हातची गेल्यावर आम्ही रस्त्यावर येऊ, त्यामुळे आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली। तर मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। कमीत कमी 300 एकर जमीन आहे। सगळे तळेगावचे गरीब शेतकरी आहेत। शेतकऱ्यांना जर जमिनी गेल्या तर उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरा काहीही पर्याय नाही। आज हा पर्याय जर हातातून गेला तर आम्हाला आमचे लेकरं बाळ रस्त्यावर येऊन सनी आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही। वकिलाच्या मार्फत ते कारवाई चालू केलेली आहे। तरी आता आम्हाला ही जमीन आम्हाला परत द्यावी अशी आम्ही शासनाला विनंती करत आहे। तर आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूयात। कोई भी किसानों के ऊपर अन्याय नहीं होगा। लातूर के हो या महाराष्ट्र के कई कोई भी किसान हो, ये किसानों की सरकार है। किसानों के पीछे पूरी ताकत से खड़ी रहेगी और किसी को भी बेघर नहीं होने देगी। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार नितेश राणे देखील जोडलेले आहेत। राणेजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये तब्बल 103 शेतकऱ्यांनी तब्बल 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। शेतकरी त्या ठिकाणी त्रस्त आहेत, कारण 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाय। आपल्यावरती काय प्रतिक्रिया आहे? कारण आता शेतकऱ्यांनी थेट आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही अशी प्रतिक्रिया दिली। यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया? मुळामध्ये मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगेन त्या भागातल्या की तुम्ही कुठलीही चिंता करू नका, कारण का ह्या वक्फ बोर्डच्या अशा पद्धतीचे नोटिसेस पाठवणं हे बेकायदेशीर आहे। असं कुठल्याही जमिनीवर दावा करण्याचे हे लोक जी काही प्रक्रिया करतात त्याला कुठेही मान्यता नाही। कारण का मुळात वक्फ बोर्डचा जो हा कायदा आहे किंवा हा जो बोर्ड आहे तो कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये पण नाही, हा फक्त भारतात आहे। आणि याचा उद्दिष्ट जेवढा आहे की भारतातल्या हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करणं। आणि त्यामुळे मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगेन, तुम्ही तुमचं आयुष्य संपवण्यापेक्षा किंवा असा विचार करण्यापेक्षा तुम्ही तिकडे उद्रेक केला पाहिजे। आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत। एक ताकदीने तुम्हाला सगळी ताकद देण्यासाठी तयार आहोत। अशा पद्धती आपण अगर आत्महत्या करायला लागलो तर या इस्लामीकरण करणाऱ्या जिहादीनं हेच तर हवंय की हिंदूंची लोकसंख्या कमी व्हावी आणि हे लोकांना इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे। म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही कायद्याची भीक तुम्ही घालू नका, वक्फ बोर्डला भीक घालू नका। त्यात आलेला कुठलाही नोटीस असेल किंवा संबंधित अधिकारी असेल त्याला तिकडून पळून लावा। तो 2 पायावर परत जाता कामा नये एवढी काळजी घ्या। बाकी सगळी सुरक्षता तुमच्या शेतकऱ्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही आमची असेल असा विश्वास तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना देतो। नक्कीच राणेजी, खरं तर याआधी आपण ज्या प्रकारची वेळोवेळी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारचं आपलं काम राहिलं। मात्र आता सध्या जे 103 शेतकरी त्या ठिकाणी त्रस्त आहेत ते थेट आता आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही अशा प्रकारचा इशारा देत आहेत। यांना आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून काही आश्वासन द्याल का? त्यांना आश्वासित कराल का? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते शेतकरी बांधव ऐकत असतील तर त्यांना सांगेन, हे महायुतीचं सरकार, आम्ही सगळे हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहोत।
कुठलाही चुकीचा विचार आणू नका. या नोटीस पाठवणाऱ्या लोकांना कसं आत्महत्या करायला हवं त्यावर आपण प्रवृत्त करावे. आपण स्वतः नाही करायला पाहिजे. हे आपलं हिंदू राष्ट्र आहे, हिंदूंची ही भूमी आहे आणि आपल्या प्रत्येक इंच भूमीवर हिंदूंचा अधिकार आहे. या जिहाद्यांचा अधिकार नाहीये. म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका असं मी त्या शेतकऱ्यांना सांगेन. आम्ही सगळेचे सगळे तुमच्या बरोबर आहोत. हे परत कुठलंही नोटीस किंवा जोर जबरदस्ती करायला आले तर आम्हा लोकांना अगर तुम्ही लोकशाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संपर्क केला तर ह्या अधिकाऱ्यांना कसं किंवा ते लोक त्या वक्फ बोर्डच्या ते काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या कसं त्यांना शिक्षा द्यायची, शासन द्यायची ते तुम्ही आमच्यावर सोडा. कारण का अशा पद्धतीचे बेकायदेशीर पद्धतीने प्रयत्न करून आमच्या हिंदू समाजाला त्रास देण्याचं काम किंवा संख्या कमी करण्याचा प्रयत्न हे जिहादी अगर करत असतील तर ह्या लोकांना कुठली भाषा समजते ती भाषा आम्हा लोकांना चांगल्या पद्धतीने येते. म्हणून मी संबंधित शेतकऱ्यांना सांगेन तुम्ही चिंता करू नका. सगळा हिंदू समाज तुमच्या बरोबर आहे. तुमच्या 1 इंचच्या जमिनीवर ते लोक ताबा घेऊ शकत नाहीत. म्हणून त्याची तुम्ही चिंता बिलकुल करू नका एवढं आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगितलं. नक्कीच नितेशजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची भूमिका आपण जाहीर केली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.